नमस्कार, मी योगेश चौधरी. मी आज तुम्हाला आपली जी प्रॉपर्टी आहे, आजोबा पंजोबाच्या जमीन संपत्तीवर कोणाचा किती हक्क, वडिलांनी नाकारल्यास स्वतःचा हक्क कसा मिळवायचा या संदर्भात माहिती देणार आहे. आजोबा पंजोबाच्या संपत्तीत घरातील कोणत्या व्यक्तीचा किती अधिकार असतो, तुमच्या वडिलांनी तुमचा हिस्सा नाकारला तर प्रसंगी कायद्याने तुम्हाला काय अधिकार दिलेले आहेत, स्वतःचा हक्क कसा मिळवायचा या सगळ्यांचा सविस्तर माहितीचा आढावा या लेखात मी आपल्याला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये भारतात कौटुंबिक वादाचे एक प्रमुख कारण म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता. घरात कोणाला किती हिस्सा मिळेल, घरात कोण राहील व कोण विकेल यासारख्या प्रश्नाहून अनेकदा नातेसंबंधात वाद होतात. कायदा आणि कोणाचे काय अधिकार आहेत हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय? वडिलोपार्जित मालमत्ता 4 पिढ्यांना तुमचे पंजोबा, आजोबा, वडील आणि नंतर तुम्ही वारसांना मिळते. तुमच्या आजोबा किंवा पंजोबांनी जमीन किंवा घर खरेदी केले असेल आणि वाटप न करता वारशाने मिळाले असेल तर त्याला वडिलोपार्जित मालमत्ता म्हटले जाते. आजोबा पंजोबाच्या संपत्तीवर कोणाचा किती वाटा हिस्सा. हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार प्रत्येक मुलगा मुलीचा वडिलोपार्जित मालमत्तेत समान वाटा हिस्सा असतो. याआधी मुलींना संपत्तीत अधिकार नाही मिळायचा, पण 2005 मध्ये कायदा दुरुस्तीनंतर मुलींनाही पूर्ण अधिकार दिले गेले. मुलगी विवाहित असो वा नसो, तिचे अधिकार नाकारले जाऊ शकत नाही. मुद्दा क्रमांक 3, वडिलोपार्जित संपत्ती वडील एकटे विकू शकतात का? समजा वडिलोपार्जित मालमत्तेचे 4 वाटा हिस्सा असेल तर एकटे वडील संपूर्ण मालमत्ता विकू शकत नाही. संपूर्ण वारसदारांची लेखी संमती आवश्यक असेल आणि परवानगीशिवाय विक्री केल्यास इतर सदस्य न्यायालयात मालमत्तेची विक्री रद्द करण्याची मागणी करू शकतात. प्रत्येक व्यक्तीला जन्मापासूनच वडिलोपार्जित संपत्तीत अधिकार मिळतो. म्हणजे मूल जन्माला येताच त्याला किंवा तिला वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत कायदेशीर वाटा मिळतो, मग त्याचे नाव नोंदणीमध्ये नोंदवलेले असो वा नसो. वडिलांनी अधिकार नाकारला तर काय? त्याचवेळी एखाद्याचे मृत्यूपत्र लिहिले असेल तर फक्त स्वअर्जित मालमत्तेच्या बाबतीतच प्रभावी ठरेल, पण मालमत्ता वडिलोपार्जित असेल तर मृत्यूपत्र कोणाचेही हक्क हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे आजोबा किंवा वडील एकाच व्यक्तीला वडिलोपार्जित मालमत्ता लेखी हिस्सा देऊ शकत नाही. मुद्दा क्रमांक 4, वडिलोपार्जित मालमत्तेचे विभाजन कसे केले जाते? कुटुंबातील सर्व सदस्याच्या संमतीनंतर मालमत्तेचे समान भाग करण्यासाठी पार्टिशन डीड केले जाऊ शकते. अन्यथा कायदेशीर पद्धतीने संपत्ती मालमत्तेचे विभाजन होऊ शकते. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वाट्याचा मालकी हक्क मिळतो. संपत्तीचा वाद टाळण्याचा सोपा मार्ग. कुटुंबात मालमत्ता वाटली जात असेल तर रजिस्ट्री, जमिनीच्या नोंदी, मृत्यूपत्र यासारखी कागदपत्रे जपून ठेवा. जितकी जास्त पारदर्शकता असेल तितके संघर्ष कमी होतील. तसेच गोष्टी व्यवस्थित न झाल्यास कौटुंबिक मध्यस्थी किंवा लोक अदालतचा विचार करा, ज्यामुळे तुम्हाला वर्षानुवर्षे न्यायालयीन लढाई वाचू शकते.